आज आपण स्टोर करण्यासाठी एक रेसिपी पाहणार आहोत। कढीपत्ता सीजन असला की खूप कढीपत्ता असतो, मग त्यावेळेस आपल्याला वाटतं एकदम ताजा ताजा असलं की चविष्ट लागतो। मग ते चविष्ट त्याची चव तसंच टिकवून ठेवण्यासाठी आपण ही रेसिपी करणार आहोत। आणि हे जे करणार आहोत पदार्थ हे आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये, खिचडीमध्ये, आपण जे पण काही पदार्थ बनवू त्यामध्ये, पोहे, सुशिला यामध्ये आपण हे टाकू शकतो। मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर हाफ टेबलस्पून, ह्या क्वांटिटीनुसार हाफ टेबलस्पून जिरं, 5 ते 6 लसूण पाकळी घेतलेली आहे। आता आपण याच्या पुढची कृती कशी करायची आहे ते पाहूया। इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला फक्त कढीपत्ता थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। कढीपत्ता याला आपण भाजून घ्यायचं आहे थोडंसं। हे पहा, कढीपत्ता थोडासा क्रिस्पी झालेला आहे। आता त्यामध्ये मी थोडंसं म्हणजे गॅस बंद केलेला आहे ऑलरेडी आणि कोथिंबीर टाकलेला आहे। कढीपत्ता हे आहारामध्ये रोज असायला पाहिजे। कढीपत्त्याचे खूप फायदे आहेत। रक्ताचं प्रमाण देखील याच्यामुळे वाढतो आणि केसासाठी देखील कढीपत्ता हे खूप चांगला आहे। आपण कढीपत्त्याचं, कांद्याचं वगैरे जसं तेल करतो तसं कढीपत्त्याचं देखील तेल करतात। आता याला आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हा कढीपत्ता टाकायचा आहे। जिरं आणि लसूण मी न भाजलेलं आहे तसंच टाकत आहे। यामध्ये आपल्याला हे स्टोर करण्यासाठी रेसिपी आपण बनवलेली आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे, पाव टेबलस्पून लाल तिखट टाकायचं आहे। हे भाजीला वगैरे आपण वापरल्यानंतर भाजीमध्ये याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तिखट कमी टाकायला पाहिजे। आता याला आपण बारीक करून घेऊया। हे पहा, एकदम मस्त असे एकदम सुगंध असं येत आहे याचा। ही रेसिपी नक्की ट्राय करा। ही आपल्याला सगळ्या भाज्यामध्ये, जसा ताजा कढीपत्ता आहे त्याची चव जशी आहे तशी याच्यामध्ये राहू शकते, म्हणून आपण ही रेसिपी करून डबा भरून ठेवायचा आहे। रोज आपल्याला स्वयंपाकामध्ये वापरायचं आहे। चला तर हे माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।